लग्नाची बेडी या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये अन्वी सांगत असते, तुझ्यानं डोळ्यामध्ये मला अजिबात ऑनेस्टी दिसत नाहीये सिम्मा. मला असं वाटतंय तू न आमच्या सगळ्यांपासून काहीतरी लपवती आहेस आणि हे सगळं तुझ्या डोळ्यात दिसतंय. तू खरं सांग ना, तू हे लग्न करायला का तयार झालीस? त्याच वेळेला तिकडे राघव येतो आणि म्हणतो, सिंधू मला तुझ्याशी बोलायचं आहे. अन्वी तू थोडं बाहेर जा बरं. असं म्हणत तो अन्वीला बाहेर पाठवतो आणि सिंधूला म्हणतो, तुला कुणी या सगळ्यामध्ये प्रेशराईज करतंय का? तू मला खरं खरं सांग, तुला कुणी प्रेशराईज करत आहे त्याचं मला फक्त नाव सांग. यावरती आता मात्र सिंधू विचारात पडते. तिला घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि मधूने घेतलेलं वचन आठवतं. ती विचार करते, आत्ता जर मी मधुताईंचं सत्य राघव समोर सांगितलं आणि राघव मार्फत ही गोष्ट मधुताईंना समजली तर मात्र मधुताई पुन्हा एकदा आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील. नाही, मला राघवपर्यंत हे पोहोचूच द्यायला नको की हे सगळं मधुताईंनी मला करायला सांगितलंय म्हणून. असा विचार करत आता मात्र सिंधू सांगते, हा सर्वस्वी निर्णय फक्त आणि फक्त माझाच होता. याच्यामध्ये कुणीही माझ्यावरती जबरदस्ती केलेली नाहीये. राघव म्हणतो, सिरियसली हे लग्न करायला तू कशी काय तयार झालीस? मग आता इकडे चिडलेली सिंधू सांगते, का तुम्ही मधुताईंसोबत लग्न नाही का केलं? मधुताईंसोबत लग्न करून तुम्ही पण लाईफ पार्टनर शोधलात ना, मग मला अधिकार नाही आहे का तो लाईफ पार्टनर शोधण्याचा? यावरती परत एकदा राघव म्हणतो, ठीक आहे तुला लाईफ पार्टनर शोधण्याचा अधिकार आहे, पण एक लक्षात ठेव, सावी आणि माझं हे नातं असंच राहणार आहे. सावी आणि माझ्या नात्यामध्ये जर कुणी काही आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी असणार आहे. तितक्यात तिथे राणी येते आणि म्हणते, राघव आता सिंधूला पाहायला लोक येत आहेत, त्यांच्यासमोर असं काहीतरी उगाच बरळू नकोस की जेणेकरून तिच्या लग्नावरती परिणाम होईल आणि त्या लोकांचा गैरसमज होईल काहीतरी. असं म्हणत आता इकडे राणी मुद्दाम राघवला सांगत असते की काहीतरी गोंधळ व्हायला नको आणि हे लग्न सुखरूप पार पडावं. अखेर आता मुलाकडची मंडळी बाहेर बसलेली असतात आणि ते सिंधूला बोलवायला सांगत असतात. आता मात्र रुक्मिणी सांगत असते, हो सिंधू तयार होत आहे, येत आहे. तेवढ्यात तिथे आता मात्र रेश्मा येते. रेश्माला चहा पाण्याचं सांगितल्यावरती चिडतच रेश्मा किचनमध्ये जाते आणि चहा पाण्याची व्यवस्था करायला लागते. तोपर्यंत राघव येतो आणि म्हणतो, सिंधू तयार होत आहे पण तुमचा मुलगा कुठे आहे? यावरती आता मात्र घराची सगळी ओळख करून देत मुलाची आई सांगते, म्हणजे खरं तर ही माझी सून आहे. हिचा नवरा कुणाल हा काही वर्षापूर्वीच गेला आणि माझे मिस्टर सुद्धा गेले. आता मी, विशाल, माझी सून, आम्ही तिघच जण आमच्या फॅमिलीत असतो. यावरती राघव म्हणतो, तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्या कुणालबद्दल ऐकून थोडं वाईट वाटलं, पण तुमचा विशाल का नाही आलेला आहे? यावरती ती आई सांगते की विशालनं त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती, ती मीटिंग आटपून तो येईल आणि त्याने आम्हाला पुढे पाठवलंय. तसंही विशाल हा माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. रुक्मिणी म्हणते, राघव काय चाललंय तुझं? तू उलट तपासणी घेतोयस का? यावरती आता मात्र विशालची वहिनी सांगते, नाही असू दे, लग्न आहे ना त्यामुळे चौकशी करणं हे भागच आहे. असं म्हणत आता मात्र ती सांगत असते की आमचा विशाल खूप चांगला आहे आणि आता आमच्या विशालसारखी तुमच्या सिंधूसारखी सून मिळणं हे आता खूप भाग्याचंच आहे. यावरती अन्वी म्हणते, सिरियसली म्हणजे राघव मामा हे सगळेजण इतके स्वीट आहेत की हे स्वीट असण्याचं नाटक करतायत, शुगर कोटेड बोलतायत? राघव म्हणतो, मला पण असंच वाटते की हे शुगर कोट करून बोलतायत. त्यावेळेला विशालची वहिनी सांगते, आमच्या विशाल इतका मोस्ट एलिजिबल बॅचलर कोणीच नाहीये. मग अन्वी म्हणते, तुमचा विशाल इतका हँडसम आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे तर त्याचं लग्न का नाही इतके दिवस झालं? मग विशालची वहिनी सांगते, कसं आहे ना, त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता कारण वडील आणि भाऊ गेल्यानंतर बिझनेस जोपर्यंत सेटल होत नाही त्या बिझनेस सेटल झाल्याशिवाय त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे तो लग्न करायला तयार नव्हता. यावरती राघव म्हणतो, मग आत्ता विशाल कुठे आहे? आई सांगते, मी म्हटलं ना तो महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अडकलाय. राघव म्हणतो, असं कसं? पण आपल्या सिंधूने त्याला बघितल्याशिवाय पसंती होणार तरी कशी? यावरती आता मात्र आई सांगते, हो आम्ही मुलगी बघण्याचा कार्यक्रम करतो तोपर्यंत विशाल नक्कीच येईल. आता मात्र विशालबद्दल राघवच्या मनामध्ये शंका येते की विशालला ह्यांनी इकडे न आणता आमच्यापासून लपवून का ठेवत आहेत? अन्वी आणि राघवला डाऊट येतो. त्याचवरती रुक्मिणी सांगत असते की आज सिंधूला घेऊन या, आधी ह्यांना सिंधूला भेटून घेऊ दे. आणि त्याच वेळेला राघव सिंधूला आणण्यासाठी आत येतो. राघव सिंधूला म्हणतो, सिंधू तू अजूनही विचार कर. आणि मनातल्या मनात तो सांगत असतो, सिंधू तू का लग्न करतेस? तुझ्या मनामध्ये नाही आहे हे लग्न करणं, मला दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरती. तरी सुद्धा तू कोणत्या प्रेशर खाली आहेस सिंधू, मला तू एकदा सांग. आणि तो मनातल्या गोष्टी मनातच ठेवत सिंधूला म्हणतो, बाहेर ते आलेले आहेत पण तुला सावीबद्दल माहिती आहे ना, सावीबद्दल निर्णय कोणताही तू एकटी घेऊ शकत नाहीस. तितक्यात तिथे राणी येते आणि म्हणते, राघव तुला मी सांगितलं ना, मुलांच्या समोर
इतक्या मुलाकडच्या माणसांच्या समोर उगाचच तमाशा नको, चल सिंधू मी तुला घ्यायला आले, असं म्हणत सिंधूला घेऊन राणी आता बाहेर येते. राणी बाहेर आल्यावरती सिंधू आता त्या आईच्या पाया पडते आणि तिच्या बाजूला बसते. त्यावेळेला कुणालची वहिनी म्हणते, खरंच हा आई, तुमची होणारी सून मात्र अगदी नक्षत्रासारखी आहे. विशाल आणि सिंधूचा जोडा अगदी सुंदर शोभून दिसेल. त्यावरती मात्र आता इकडे अन्वी म्हणते, बघितलंस किती शुगर कोट करतायत हे. त्यावरती आता राघव खोकतो. राजश्री म्हणते, कसं आहे ना, आपण जोपर्यंत मुलामुलीची पसंती होत नाही तोपर्यंत लग्न ठरलं किंवा असं काही बोलूया नको, दिष्ट लागते ना. यावरती आई सांगते, कसं आहे ना, आमचा विशाल आमच्या शब्दाबाहेर नाही आहे. त्याला तर मला मुलगी पसंत आहे म्हणजे त्याला पसंत पडणारच. राजश्री म्हणते, हो, पण आधी सिंधूने मुलाला बघू दे, सगळं काही फिक्स होऊ दे आणि मग ठरवूया. अन्वी म्हणते, तुम्ही इतकं त्या विशालबद्दल बोलताय, पण त्याच्याबद्दल आम्हाला कसं कळणार? त्याचं काही फोटो नाही, तो नाही, कसं काय आम्ही सिद्ध करणार? आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तुम्ही जर का विशालचं हे पहिलं लग्न आहे तर असं दुसरं मुलीसोबत, जिला एक मुलगी आहे तिच्यासोबत लग्न का करताय? आता मात्र इकडे विशालची आई सांगते, आमच्या विशालचं आधीपासूनच म्हणणं होतं की ज्या वेळेला तो लग्न करेल ना तेव्हा त्या मुलीचा नवरा गेलेला आहे किंवा जिला खरंच पार्टनरची गरज आहे अशा गरजू मुलीसोबत तो लग्न करेल. आणि सिंधूची पत्रिका ज्या वेळेला आमच्याकडे आली ना तेव्हा 36च्या 36 गुण जुळले आणि गुरुजींनी पत्रिका इतकी चांगली आहे सांगितल्यावरती आम्ही ही मुलगी पाहायला आलो. त्यावेळेला विशालची वहिनी म्हणते, मी ना त्याचा फोटो तुम्हाला दाखवते, असं म्हणत विशालचा एक फोटो आता अन्वीकडे दाखवला जातो. फोटो एकदम ब्लर असतो. अन्वी तो फोटो बघताच हसायला लागते आणि हा कसला फोटो? हा तर फोटो ब्लर आहे, याच्यामध्ये विशालचा चेहरा पण दिसत नाहीये. वहिनी सांगते, खरं सांगू तर आमच्याकडे हा एकच फोटो आहे, आमच्याकडे दुसरा कोणताही फोटो नाही आहे. असं म्हणत आता विशालची वहिनी हे सगळं सांगत असताना आता मात्र राघव म्हणतो, तुमचं चाललंय तरी काय? एकतर तुम्ही, विशालची आई सांगत असते, हे बघा आमचा विशाल येतच असेल, तुम्ही त्याला पाहून घ्या, त्याला पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल की विशाल किती चांगला मुलगा आहे. यावरती राघव म्हणतो, हो असेल विशाल चांगला, पण आम्हाला त्याला पाहायला पाहिजे, सिंधूने त्याला पसंत केलं पाहिजे, त्याशिवाय गोष्टी पुढे सरकणार नाहीत. इकडे विशालची डॅशिंग एंट्री होते. विशाल आपल्या महागड्या कारमधून आता मात्र रस्त्याने येत असताना एक वयोवृद्ध माणूस आता गाडीच्या समोर येतो. मग विशाल गाडी थांबवतो, रागारागात बाहेर पडतो, त्या माणसाकडे येतो आणि त्याला म्हणतो, बाबा अहो तुम्हाला गाडीने काही झालं तर नाही ना, आणि इतक्या उन्हातानाचे तुम्ही कुठे चाललात? असं म्हणत त्या बाबांकडे पाहायला लागतो. ती आई सांगत असते, आमचा विशाल इतका प्रेमळ आहे ना की तुम्ही त्याला पाहिलात की सगळंच समजेल. आणि खरंच विशाल प्रेमळ असतो. तो त्या बाबांना सांगतो, तुम्हाला जिथे जायचं आहे कारमध्ये बसा, मी तिकडे सोडतो. ते बाबा सांगतात, नाही इथे माझं जवळच घर आहे, मी जाईन. विशाल म्हणतो, बाबा तुम्ही सावकाश जा. ते बाबा त्याच्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देतात आणि प्रेमळ विशाल आपल्या गाडीत बसतो आणि पुन्हा एकदा सिंधूच्या घरी जायला निघतो. अखेर विशाल चांगल्या स्वभावाचा असतो, सिंधूसाठी योग्य जोडीदार असतो, पण राघव इकडे काही मान्य करायला तयार नसतो. तोपर्यंत राघव सांगत असतो, विशाल आला की मला त्याच्याशी बोलायचं आहे, काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्याशिवाय मी या लग्नाला पुढे मान्यता देऊ शकत नाही, कारण मला त्याच्याशी बोलून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. यावरती रुक्मिणी म्हणते, तुला काय बोलायचं आहे? राघव सांगतो, मला या गोष्टीची क्लिअरिटी हवी आहे, मला सावीबद्दल त्याला क्लिअर करायचं आहे. रत्नाकर म्हणतो, राघवचं म्हणणं बरोबर आहे. तितक्यात तिथे विशालची एंट्री होते आणि तो म्हणतो, मला सुद्धा बोलायला आवडेल. त्यावरती बहिणी सांगते, आला आमचा विशाल. आणि खरंच विशाल खूप चांगला असतो. विशालला बघून घरच्यांचं मत मात्र पॉझिटिव्ह होतं, पण सिंधूला विशाल कितीही पॉझिटिव्ह असला तरी तिला विशालसोबत लग्न करण्यात काडी मात्र इंटरेस्ट नसतो. त्याच वेळेला चिडलेला राघव सिंधूला घेऊन आता आतमध्ये येतो आणि म्हणतो, तुला काहीही म्हणणं असेल, तुला विशालसोबत लग्न करायचं असेल, पण सिंधू मी जे सांगतोय ते तुला ऐकायलाच पाहिजे. जरी तू विशालसोबत लग्न केलंस तरी सावीचा बाबा मीच असणार आहे, सावीबद्दल कोणालाही मी हा अधिकार देणार नाही. सिंधू म्हणते, काय चाललंय तुमचं? राघव तिला हाताने गच्च पकडतो आणि म्हणतो, हे बघ सावी माझी मुलगी आहे, ती माझीच मुलगी राहणार, मी हा अधिकार त्याला देऊ शकत नाही आणि याच गोष्टीबद्दल मला त्याच्याशी क्लिअरिटी हवी. असं म्हणत राघव पुन्हा बाहेर येतो आणि म्हणतो, मी इथेच थांबणार आहे. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, आपण विशाल आणि सिंधू या दोघांना बोलण्यासाठी जरा वेळ देऊया ना. यावरती राघव सांगतो, नाही, आधी मला विशाल सोबत बोलायचं आहे, मग सिंधू आणि विशाल बोलतील. आधी मी विशाल सोबत बोलेन आणि मग सिंधूला बोलायला देईन. त्यावरती रुक्मिणी म्हणते, तुला काय बोलायचंय? राघव म्हणतो, मी आधीच सांगितलंय की मला सावीबद्दल विशालला बोलायचं आहे. आता मात्र सावी ही माझी आणि सिंधूची मुलगी आहे, लग्नानंतर सुद्धा सावीवरती माझाच अधिकार राहणार. हे आता राघवला सांगायचं असलं तरी त्यासोबत तू हे लग्न करू नको हे सुद्धा विशालला त्याला सुचवायचं असतं. या सगळ्यामध्ये राघव विशालला काय सांगणार? विशाल आणि राघवचं बोलणं झाल्यावरती
विशालचा काय निर्णय असणार आणि सिंधू खरंच विशालसोबत लग्न करेल का किंवा सिंधूने लग्न करावं का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा बरं.